नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलवरती। विद्यार्थी मित्रांनो, आज आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत बॅटरी या टॉपिकवरील महत्त्वाचे MCQ, जे की तुमच्या महापारेषण भरतीसाठी अत्यावश्यक असणार आहे ॲज अ असिस्टंट टेक्निशियन या पोस्टसाठी। सो व्हिडिओला सुरुवात करूयात। व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आहे। घेऊयात प्रश्न क्रमांक फर्स्ट। पहा, प्रश्न क्रमांक पहिला काय सांगत आहे, रासायनिक प्रक्रियाद्वारे वीज निर्मिती करणाऱ्या घटकास काय म्हणतात। ओके, सो प्रश्न नीट वाचून घ्यायचा आहे। रासायनिक प्रक्रियाद्वारे वीज निर्मिती करणाऱ्या घटकास काय म्हणतात। पर्याय आहेत सेल, बॅटरी, इलेक्ट्रोलाइट आणि चार्ज। सो विद्यार्थी मित्रांनो, केमिकल प्रक्रिया, रासायनिक प्रक्रिया घडवून जी वीज निर्मिती तयार केली जाते त्याला आपण काय म्हणतो, सेल असं म्हणतो। ठीक आहे, जे की सेल यामध्ये स्टोअर करून ठेवली जाते केमिकल प्रक्रिया करून। ठीक आहे, सो या प्रश्नाचं योग्य उत्तर काय असणार आहे, सेल। नेक्स्ट पाहूयात प्रश्न क्रमांक 2। सेलचे प्रमुख 2 प्रकार कोणते आहेत। पर्याय आहेत AC व DC, चार्जेबल व नॉन चार्जेबल, प्रायमरी व सेकंडरी, केमिकल व सोलार। सो सेलचे प्रमुख 2 टाईप आहेत विद्यार्थी मित्रांनो, ते कोणते पहा, तर पर्याय क्रमांक 3 C, प्रायमरी आणि सेकंडरी सेल हे 2 टाईप काय आहेत सेलचे पडतात, प्रायमरी अँड सेकंडरी टाईप। नेक्स्ट पाहूयात प्रश्न क्रमांक 3। जे सेल रिचार्ज करता येतात त्यांना डॅश डॅश असं म्हणतात। प्रायमरी सेल, सेकंडरी सेल, रिचार्जेबल सेल आणि सोलार सेल। तर या प्रश्नाचं योग्य उत्तर काय असणार आहे, सेकंडरी सेल। सेकंडरी सेल आपण जनरली काय करतो, रिचार्ज करतो, ते रिचार्जेबल असतात। ठीक आहे, सेकंडरी सेल। नेक्स्ट पाहूयात प्रश्न क्रमांक 4। सेकंडरी सेल हे डॅश डॅश व डॅश डॅश या 2 प्रकारचे असतात। पर्याय आहेत लेड ॲसिड सेल व निकेल आयर्न, डॅनियल व ड्राय व बायोक्रोमेट आणि यापैकी नाही। तर सेकंडरी सेल जे आहेत ते किती टाईपचे आहेत, ओके असं विचारलेलं आहे। तर विद्यार्थी मित्रांनो, प्रश्न क्रमांक 4चा योग्य उत्तर काय असणार आहे, लेड ॲसिड टाईप अँड विच वन, निकेल आयर्न। ओके, निकेल आयर्न हे 2 टाईप्स काय आहेत, सेकंडरी सेलचे टाईप आहेत, लेड ॲसिड अँड निकेल आयर्न। नेक्स्ट पाहूयात प्रश्न क्रमांक 5। पहा, खालीलपैकी कोणता सेल हा स्टोरेज सेल आहे। पर्याय आहेत प्रायमरी सेल, सेकंडरी सेल, ड्राय सेल, लेड ॲसिड सेल। प्रश्न क्रमांक 5चा योग्य उत्तर काय असणार आहे, सेकंडरी सेल। ओके, सेकंडरी सेल हा सेल स्टोरेज सेल म्हणून वापरला जातो, हे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे। ओके, नेक्स्ट पाहूयात प्रश्न क्रमांक 6। लेड ॲसिड बॅटरीमध्ये इलेक्ट्रोलाइट म्हणून काय वापरतात। पर्याय आहेत कॉस्टिक पोटॅश, सल्फ्युरिक ॲसिड, हायड्रोक्लोरिक ॲसिड आणि नायट्रिक ॲसिड। प्रश्न क्रमांक 6चं योग्य उत्तर काय असणार आहे, सल्फ्युरिक ॲसिडचा वापर लेड ॲसिड बॅटरीमध्ये इलेक्ट्रोलाइट म्हणून करतात। कशाचा करतात, तर सल्फ्युरिक ॲसिड। नेक्स्ट पाहूयात प्रश्न क्रमांक 7। एडिसन सेलमध्ये इलेक्ट्रोलाइट म्हणून कशाचा वापर करतात। पर्याय आहेत कॉस्टिक पोटॅश, पोटॅशियम हायड्रॉक्साईड, नायट्रिक ॲसिड आणि हायड्रोओलिक ॲसिड। सो प्रश्न क्रमांक 7चं योग्य उत्तर काय असणार आहे, पर्याय क्रमांक 2 पोटॅशियम हायड्रॉक्साईड हे एडिसन सेलमध्ये इलेक्ट्रोलाइट म्हणून पोटॅशियम हायड्रॉक्साईडचा वापर केला जातो आणि लेड ॲसिड बॅटरीमध्ये इलेक्ट्रोलाइट म्हणून सल्फ्युरिक ॲसिडचा वापर केला जातो। नेक्स्ट पाहूयात प्रश्न क्रमांक 8। लेड ॲसिड सेलचा EMF इलेक्ट्रोमोटिव्ह फोर्स किती असतो हे विचारण्यात आलेलं आहे। पर्याय आहेत 1.2 व्होल्ट, 1.08 व्होल्ट, 1.5 व्होल्ट आणि 2.2 व्होल्ट। तर प्रश्न क्रमांक
8चा योग्य उत्तर काय असणार आहे? ऑप्शन डी 2.2 व्होल्ट. ओके, 2.2 व्होल्ट एवढा लेड ॲसिड सेलचा EMF असणार आहे. किती? EMF दॅट इज इलेक्ट्रोमोटिव्ह फोर्स. लेड ॲसिड बॅटरीचा 2.2 व्होल्ट एवढा आहे. नेक्स्ट पाहूयात प्रश्न क्रमांक 9, ड्राय सेलचा EMF. ओके, ड्राय सेलचा EMF या ठिकाणी विचारलेला आहे. किती असतो विद्यार्थी मित्रांनो? तर पर्याय पहा, 1.25 व्होल्ट, 1.5 व्होल्ट, 1.8 व्होल्ट आणि 1.2 व्होल्ट. प्रश्न क्रमांक 9चं योग्य उत्तर काय असणार आहे? 1.5 व्होल्ट. ओके, दॅट इज ड्राय EMF, ड्राय सेल EMF किती असणार आहे? 1.5 व्होल्ट एवढा ड्राय सेलचा EMF असणार आहे. नेक्स्ट पाहूयात प्रश्न क्रमांक 10, बॅटरी म्हणजे डॅश डॅश होय. ओके, पर्याय आहेत अनेक सेलचा संच, प्रकाश देणारे पोर्टेबल उपकरण, वीज साठवून ठेवणारा संच आणि रासायनिक क्रिया करणारा घटक. तर विद्यार्थी मित्रांनो, बॅटरी म्हणजे काय असतं? तर बॅटरी हे एक अनेक सेलचा एक संच असतो, त्याला आपण जनरली काय म्हणतो? बॅटरी. ओके, बॅटरी इज नथिंग बट ए ग्रुप ऑफ सेल इज कॉल्ड बॅटरी. सो या ठिकाणी प्रश्न क्रमांक 10चं योग्य उत्तर काय असणार आहे? अनेक सेलचा संच म्हणजे बॅटरी होय. नेक्स्ट पाहूयात प्रश्न क्रमांक 11, बॅटरी चार्जिंगसाठी कोणता सप्लाय लागतो? पर्याय आहेत AC सप्लाय, DC सप्लाय, करंट इलेक्ट्रिसिटी आणि पल्सेटिंग DC. प्रश्न क्रमांक 11चं योग्य उत्तर काय असणार आहे? ऑप्शन बी DC सप्लाय. DC सप्लाय हा आपल्याला जनरली बॅटरी चार्जिंग करण्यासाठी लागतो. ओके, फॉर वॉट बॅटरी चार्जिंग पर्पज वी शुड यूज द DC करंट. ओके, DC सप्लाय. नेक्स्ट पाहूयात प्रश्न क्रमांक 12, बॅटरीची क्षमता कशामध्ये सांगितली जाते? ओके, पर्याय आहेत व्होल्ट ॲम्पियर, ॲम्पियर वॅट, वेट आवर आणि ॲम्पियर आवर. सो प्रश्न क्रमांक 12चा योग्य उत्तर काय असणार आहे? ॲम्पियर आवर. ओके, जनरली आपण बॅटरीची कॅपॅसिटी कशामध्ये मोजतो? तर ॲम्पियर आवरमध्ये मोजतो. ठीक आहे, बॅटरी कॅपॅसिटी. ओके, बॅटरी कॅपॅसिटी विच इज टू बी मेजर्ड इन ॲम्पियर आवर. नेक्स्ट पाहूयात प्रश्न क्रमांक 13, चार्ज चेक झालेल्या बॅटरीचे ग्रॅव्हिटी किती असते? ओके, ज्यावेळेस बॅटरी चार्ज होते, ठीक आहे, चार्ज झालेल्या सेलची बॅटरीची ग्रॅव्हिटी या ठिकाणी विचारलेलं आहे, किती असते? ऑप्शन आहे 1.26, 1.1, 1.0 आणि 1.2. सो चार्ज झालेल्या बॅटरीची ग्रॅव्हिटी किती असते विद्यार्थी मित्रांनो? प्रश्न क्रमांक 13चा योग्य उत्तर काय असणार आहे? 1.26 व्होल्ट, सॉरी 1.26 एवढी ग्रॅव्हिटी असते. 1.26 हे ग्रॅव्हिटी कशाची असते? चार्ज झालेल्या बॅटरीची ग्रॅव्हिटी जनरली 1.26 व्होल्ट एवढी असते, हे लक्षात ठेवायचं आहे. नेक्स्ट पाहूयात प्रश्न क्रमांक 14, सेलची सिरीज जोडणी केल्याने एकूण दाबात काय परिणाम होतो? हे या ठिकाणी विचारलेलं आहे. तर पर्याय आहेत वाढ होते, घट होते, परिणाम होत नाही आणि यापैकी नाही. तर प्रश्न क्रमांक 14चं योग्य उत्तर काय असणार आहे? पर्याय 1 वाढ होते. सेलची जर आपण सिरीजमध्ये जोडणी केली तर एकूण दाबामध्ये काय होत असते? तर वाढ होत असते. ऑप्शन ए हे या ठिकाणी बरोबर आहे. नेक्स्ट आहे जर आपण पॅरललमध्ये जर आपण सेलची जोडणी केली, ओके, पॅरललमध्ये जर जोडणी केलं तर एकूण दाबामध्ये काय परिणाम होतो? असं जर विचारलं तर काय होत असतं? एकूण परिणामामध्ये घट होत असते. ठीक आहे, काय होत असते? घट होत असते. नेक्स्ट पाहूयात प्रश्न क्रमांक 16, इलेक्ट्रोलाइटची स्पेसिफिक ग्रॅव्हिटी कशाने तपासतात? पर्याय आहेत थर्मोमीटर, ओहममीटर, हायड्रोमीटर आणि ॲम्पियर मीटर. ओके, प्रश्न क्रमांक 16चं योग्य उत्तर काय असणार आहे?
ऑप्शन सी ऑप्शन दॅट इज हायड्रोमीटर. इलेक्ट्रोलाइट स्पेसिफिक ग्रॅव्हिटी आपण जनरली हायड्रोमीटरने चेक करतो. नेक्स्ट पाहूयात प्रश्न क्रमांक 17 पहा. बॅटरीची कार्यक्षमता कशाने तपासतात? ओके, बॅटरीची कार्यक्षमता कशाने तपासतात? तर पर्याय आहे व्होल्टमीटर, वॅटमीटर, थर्मोमीटर आणि हाय रेट डिस्चार्ज टेस्टर. ओके, सो प्रश्न क्रमांक 17चं योग्य उत्तर काय असणार आहे? ऑप्शन डी हाय रेट डिस्चार्ज टेस्टर याने आपण जनरली बॅटरीची कार्यक्षमता मोजतो. नेक्स्ट पाहूयात प्रश्न क्रमांक 18 पहा. बॅटरी डिस्चार्ज झाल्यास प्लेटचा रंग डॅश डॅश प्रकारचा होतो किंवा त्या प्रकारचा दिसतो. ठीक आहे, बॅटरी डिस्चार्ज झाल्यानंतर प्लेटचा रंग लाल होतो, पिवळा होतो, चॉकलेटी होतो किंवा भुरकट होतो. ओके विद्यार्थी मित्रांनो, जनरली तुम्ही पाहिलं असेल तर बॅटरी ज्यावेळेस डिस्चार्ज होते त्यावेळेस प्लेटचा रंग हा भुरकट टाईपचा दिसतो. ठीक आहे, तो सर या ठिकाणी या प्रश्नाचं योग्य उत्तर काय असणार आहे? ऑप्शन डी भुरकट कलरचा रंग दिसतो. नेक्स्ट पाहूयात प्रश्न क्रमांक 20 पहा. बॅटरीचा इलेक्ट्रोलाइट तयार करण्यासाठी काय करावे लागते? पर्याय आहेत सल्फ्युरिक ॲसिडमध्ये पाणी घालावे लागते किंवा पाण्यात सल्फ्युरिक ॲसिड टाकावं लागतं किंवा हायड्रोलिक ॲसिडमध्ये पाणी घालावं लागतं किंवा पर्याय डी पहा पाण्यात हायड्रोलिक ॲसिड टाकावं लागतं. तर बॅटरीचा हा जो काही इलेक्ट्रोलाइट तयार करण्यासाठी जनरली काय करावं लागतं? तर पहा प्रश्न क्रमांक 20चं योग्य उत्तर काय असणार आहे? पाण्यामध्ये सल्फ्युरिक ॲसिड टाकावं लागतं. ठीक आहे, ऑप्शन बी हे या ठिकाणी योग्य उत्तर असणार आहे. फॉर मेकिंग इलेक्ट्रोलाइट ओके सल्फ्युरिक ॲसिड टू बी ॲडेड इन दिस. ओके, सो सल्फ्युरिक ॲसिड टाकावं लागतं. नेक्स्ट पाहूयात प्रश्न क्रमांक 21 पहा. बॅटरीच्या टर्मिनलला ऑक्सायडेशन होऊ नये म्हणून डॅश डॅश लावावे. पर्याय आहेत ग्रीस, पेट्रोलियम जेली, हॉर्नेट्स आणि यापैकी नाही. तर विद्यार्थी मित्रांनो, बॅटरीचे जे काही टोक असतात त्यांना ऑक्सायडेशन होऊ नये म्हणून किंवा जो काही हे आहे वातावरणामधील जो ऑक्सिडेशन आहे किंवा जो गंज टाईप असतो, गंज आपण जनरली पाहतो लोखंड जर बाहेर ठेवलं तर त्यावरती गंज चढतो. ठीक आहे, सो जनरली तशा प्रकारे बॅटरीच्या टर्मिनलवरती ऑक्सिडेशन होऊ नये म्हणून आपण जनरली काय लावतो? पेट्रोलियम जेली. ओके, पेट्रोलियम जेली लावल्यामुळे काय होतं आहे? बॅटरीचे टोक ऑक्सिडेशन होत नाही. ठीक आहे, पेट्रोलियम जेली हे लावावं लागतं. नेक्स्ट पाहूयात प्रश्न क्रमांक 22 पहा. बॅटरी डिस्चार्ज होताना व्होल्टेजचं डॅश डॅश होते. बॅटरी डिस्चार्ज होताना व्होल्टेजचं डॅश डॅश होते. पर्याय पहा कमी होते, जास्त होते, कायम राहते आणि यापैकी नाही. सो प्रश्न क्रमांक 22चं योग्य उत्तर काय असणार आहे? ऑप्शन ए दॅट इज कमी होते. बॅटरी जर डिस्चार्ज झाली तर व्होल्टेज काय होतं? कमी होते. ठीक आहे, नेक्स्ट पाहूयात प्रश्न क्रमांक 23 पहा. बॅटरीची करंट कॅरिंग कॅपॅसिटी कशावर अवलंबून असते? पर्याय आहेत प्लेटच्या आकारावर, इलेक्ट्रोलाइटच्या प्रमाणावर, प्लेटच्या जाडीवर आणि यापैकी नाही. प्रश्न क्रमांक 23चं योग्य उत्तर काय असणार आहे विद्यार्थी मित्रांनो? प्लेटच्या आकारावर काय असतं? तर बॅटरी कॅरिंग कॅपॅसिटी अवलंबून असते. नेक्स्ट पाहूयात प्रश्न क्रमांक 24 पहा. इलेक्ट्रोलाइटमधून DC वाहत असताना इलेक्ट्रोलाइटची मूळ घटक वेगळे होण्याच्या क्रियेला डॅश डॅश असं म्हणतात. पर्याय आहे इलेक्ट्रोलायसिस, बॅटरी चार्जिंगची प्रक्रिया, बॅटरी डिस्चार्जिंगची क्रिया आणि यापैकी नाही. सो प्रश्न क्रमांक 24चं योग्य उत्तर काय असणार आहे? ज्यावेळेस इलेक्ट्रोलाइटमधून DC करंट वाहत असतो त्यावेळेस इलेक्ट्रोलाइटची मूळ घटक वेगळे होण्याच्या क्रियेला आपण जनरली काय म्हणतो? बॅटरी चार्जिंगची प्रक्रिया. ऑप्शन बी हे या ठिकाणी योग्य उत्तर असणार आहे. नेक्स्ट पाहूयात प्रश्न क्रमांक 25. 2 बॅटऱ्या जर आपण सिरीजमध्ये जोडलं तर अंतर्गत जो काही विरोध निर्माण होतो त्यामध्ये काय परिणाम होतो? वाढ होते किंवा घट होते किंवा कायम राहतो? तर यापैकी नाही. तर 25 या क्वेश्चनचं योग्य उत्तर काय असणार? वाढतो. ठीक आहे,
दोन बॅटऱ्या जर आपण सिरीजमध्ये जोडलं तर त्यामधील अंतर्गत विरोध काय होतो, वाढतो. तर ऑप्शन ए हे या ठिकाणी बरोबर आहे. नेक्स्ट पाहूयात प्रश्न क्रमांक 26. बॅटरीचे कोणते टर्मिनल जाड असते? ओके, सो प्रश्न क्रमांक 26चं योग्य उत्तर काय असणार आहे? पॉझिटिव्ह, निगेटिव्ह, अर्थिंगचा टर्मिनल किंवा यापैकी नाही. सो बॅटरीचा निगेटिव्ह टर्मिनल हा जनरली काय असतो, जाड असतो. पर्याय क्रमांक बी हे या ठिकाणी बरोबर असणार आहे. नेक्स्ट क्वेश्चन पाहूयात प्रश्न क्रमांक 27 पहा. मर्क्युरी सेलचा वापर डॅश डॅशमध्ये करतात? कॅल्क्युलेटरमध्ये, रिचार्जेबल टॉर्चमध्ये, DC फॅनमध्ये आणि यापैकी नाही. तर मर्क्युरी सेलचा जनरली कॅल्क्युलेटरमध्ये वापर केला जातो. ठीक आहे, हे तुम्हाला लक्षात ठेवलं पाहिजे. नेक्स्ट पाहूयात प्रश्न क्रमांक 28. सेलची सिरीज जोडणी करताना विरुद्ध पोलची टोके एकत्र जोडावी, समान पोलची टोके एकत्र जोडावे किंवा असमान सेलची टोके एकत्र जोडावे आणि यापैकी नाही. तर सेलची ज्यावेळेस आपण सिरीज जोडणी करतो त्यावेळेस विरुद्ध पोलची टोक एकत्र जोडावं लागतात. ठीक आहे, सो पर्याय क्रमांक ए हे या ठिकाणी बरोबर असणार आहे. नेक्स्ट पाहूयात प्रश्न क्रमांक 29. सेलची पॅरलल जोडणी करताना आपण सिरीजमध्ये जनरली प्रिव्हियस क्वेश्चनमध्ये पाहिलं, सेलची ज्यावेळेस सिरीजमध्ये जोडणी करतो त्यावेळेस विरुद्ध पोलची टोके आपण एकत्र जोडतो. ठीक आहे, या ठिकाणी पॅरलल विचारलेलं आहे. तर काय येणार आहे उत्तर पहा. समान पोलचे टोके एकत्र जोडावे. समान पोलचे टोके एकत्र जोडावे हे आन्सर असणार आहे. नेक्स्ट पाहूयात प्रश्न क्रमांक 30. बॅटरीचे तापमान वाढल्यास बॅटरीतील प्लेट्स डॅश डॅश होतात? वाकड्या होतात, स्वच्छ राहतात, गरम होतात किंवा कायम राहतात? तर विद्यार्थी मित्रांनो, बॅटरीचे जेव्हा तापमान वाढतं तेव्हा बॅटरीतील प्लेट्स काय होतात, वाकड्या होतात. ऑप्शन ए हे या ठिकाणी बरोबर असणार आहे. नेक्स्ट पाहूयात प्रश्न क्रमांक 31. बॅटरीचा अंतर्गत विरोध डॅश डॅश या सूत्राने काढतात? ऑप्शन पहा. R = V/I, B R = E - V/I, C आहे R = W/I²R आणि D पर्याय आहे R = V²/W. सो जनरली आपण बॅटरीचा अंतर्गत विरोध हा कोणत्या फॉर्म्युले काढतो? R = E - V/I. ओके, हा आपण अंतर्गत विरोध काढतो. बॅटरीचा जो काही अंतर्गत विरोध आपण या फॉर्म्युलाने फाइंड आउट करतो. ठीक आहे, हे लक्षात ठेवायचं आहे. नेक्स्ट पाहूयात प्रश्न क्रमांक 32. शुद्ध सल्फ्युरिक ॲसिडची ग्रॅव्हिटी डॅश डॅश असते? पर्याय आहेत 1.84, 1.22, 2.33 आणि 2.22. सो प्रश्न क्रमांक 32चं योग्य उत्तर काय असणार आहे मित्रांनो? ऑप्शन 3 दॅट इज 2.33. सल्फ्युरिक ॲसिडची ग्रॅव्हिटी काय असणार आहे? 2.33. शुद्ध सल्फ्युरिक ॲसिडची ग्रॅव्हिटी असणार आहे. नेक्स्ट पाहूयात. सो विद्यार्थी मित्रांनो, हे काही महत्त्वाचे MCQ होते जे की बॅटरी या टॉपिकवरती होते. नेक्स्ट पाहूयात असेच महत्त्वाचे MCQ पुढील टॉपिकवरती. सो व्हिडिओ जर आवडला असेल तर चॅनलला नक्की लाईक करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करून ठेवा जेणेकरून तुम्हाला पुढील व्हिडिओचे नोटिफिकेशन भेटत जाईल. विद्यार्थी मित्रांनो, भेटूयात पुढील व्हिडिओमध्ये. धन्यवाद.